समर्थक संजय गायकवाड उपस्थित आहेत. सर, काय सांगाल? अधिवेशनाची आता फक्त 2च दिवस उरलेले आहेत, 5वा दिवस आहे. आरक्षण मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा गंभीर मुद्दा आहे, मालेगाव प्रकरण मुद्दा आहे. काय वाटतंय तुम्हाला यावर? काय निष्कर्ष निघू शकतो किंवा 2 दिवस पुरेसे आहेत का? सगळ्या प्रश्नावर तोडगा निघेल. या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. सभागृहामध्ये या विषयावर चर्चा होत आहेत. जे आंदोलन करते त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून त्यांना भेटून त्यांना दिलासा देण्याचं काम करत आहेत. त्याच्यामुळे सगळ्या न्याय देण्याची भूमिका या अधिवेशनामध्ये होत आहे. 7 दिवसाचं जरी अधिवेशन असलं तरी रात्री 2-2 वाजेपर्यंत कामकाज चालत असल्यामुळे 7 दिवसाचं कामकाज हे 15 दिवसाचं कामकाजाप्रमाणेच होताना दिसतं. काल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत बोललेले आहेत की पांघरून तुम्ही भ्रष्टाचारांना म्हणजे हे ओढलेलं आहे. तर काय म्हणाल यावर? कोणत्या विषयावर उद्धव साहेब बोलतात? जी महापालिका 25 वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे त्याचा किती भ्रष्टाचार आहे? आणि आता त्यांनी काल जी ॲनाकोंडाची भाषा केली तर या महापालिकेतून या ॲनाकोंडाच्या तावडीतून ही महापालिका आता शिवसेना भाजप जिंकली. काय वाटतंय सर, आज कोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? कारण शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले हे जे रुटीन कामकाज आहे, जे ऑर्डर ऑफ डेवर काम आहे, हे सगळं कामकाज त्याच्यामध्ये विधेयक आहे, त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर आहे, त्याच्यामध्ये लक्षवेधी आहेत, त्याच्यामध्ये 293च्या चर्चा आहेत. हे सगळं कामकाज सुरूच चालू आहे, ज्याच्यामध्ये सगळे विषय आहेत. शेवटचा एक प्रश्न, मालेगाव प्रकरणी जे 3 वर्षाची चिमुरडीच्या आरोपीला अद्यापही शिक्षा मिळालेला नाही आहे, तिला न्याय मिळालेला नाही आहे, तर सरकार अजून कोणती वाट बघते आहे? ही अंगाला शहारे आणणारी घटना आहे आणि अशा नराधमांवर गुन्हे दाखल करून किंवा त्याला काही त्याला वाचायची संधी न देता सरकारने कायदा केला पाहिजे आणि ऑन स्पॉट यांच्या मनात छापला पाहिजे. निर्दयपणे अशा लेकरांवर जे अत्याचार करतात, चिमुकले अत्याचार करतात, यांना तर कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे की ऑन स्पॉट त्याला त्याची गर्दन मारली पाहिजे. आपल्यासोबत आता संजय गायकवाड होते आणि आजचा हिवाळी अधिवेशनाचा हा 5वा दिवस आहे. बघण्यात येईल की या 5व्या दिवशी विदर्भातील मुद्दे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचे किती प्रश्न मार्गी लागतील आहेत. असलेच पुढच्या वाटचालीसाठी पत्रकार 6 मी